नमस्कार गोंयकारां, हांव मयूर शेटगांवकर, मोरजेचो एक शेतकार. तो व्हिडिओ काडपाक कारण म्हणजे मोरजे गांवांत जी आजुनी इलिगलिटीज जी बेकायदेशीर जी कामां चालू आहा तेच्या खातीर. तशेंच तुमी मोरजे जेन्ना एंट्रन्स करता ते खिंड जंक्शन लागता, तेका आमी खेणीर म्हणटात. त्या खिंड जंक्शनाचेर जर पयलें जाल्यार लेफ्टान गार्डन आहा. तर हे गार्डन गोवा टुरिझम डिपार्टमेंटान थंयसर डेव्हलप केलेलें. आता ही जागा आहा मोरजाय देवस्थानाची. तर त्याचो सर्वे नंबर जावन आहा 48 सब डिविजन 0. ह्या जागेर देवस्थानान ती लिजार दिल्लेली आहा गोवा टुरिझम डिपार्टमेंटाक. गोवा टुरिझमान थंयसर गार्डन केले. लेफ्टान रोडाच्या जर लेफ्टान पयलें गार्डन आहा, कांय लायटी बीन घालून त्याचं सुशोभीकरण केले. आनी उजव्या सायडीन पळयता जाल्यार एक व्हडलो डोंगर आहा. आणि त्या डोंगराच्या पायथ्याकूच थंयसर एक आमचे देवकार्य चलता. ती आमची सीमा आहा. तर थंयसरूच ते देवकार्य चलता. त्याच्या फाटल्यान रेस्टॉरंटाक गोवा टुरिझम डिपार्टमेंटा घालपाक अलाउड केल्ली. तर आता ते रेस्टॉरंट आज मेरेन जितले लोकांनी येवन थंयसर घालपाक प्रयत्न केले कोणाचीच टिकोवंक ना. दर फावटी एक नवीन नवीन थंयसर ओनर येता रेस्टॉरंट घालपाक, पण कोणाचीच टिकोवंक ना. आता दाव्या सायडीन जर पळयता गार्डनाच्या थंयसर शॉपां बारीक बारीक शॉपां काडलेली आहा. आता जेन्ना ही आमची जमीन, आमच्या गांवची जमीन जेन्ना कोणाक दिता लिजार किंवा कोणाक कित्याक, जाल्यार हेचेर आमच्या गांववाल्यांका कितें फायदो जाता काय ना. आमच्या गांवांतल्या एकाय मनशाक थंयसर ती शॉपां अलाउड करून दिवंक ना. जेन्ना गांवांतल्या मनशाक गांवांतल्या भुरग्यांका थंयसर बिझनेस घालपाक और तेंचे फ्युचर सिक्युअर करपाक थंयसर तांकां काय स्पेस ऑर एलोकेशन मेळना, जाल्यार ही गांवाची जागा हांकां लिजार दिवन फायदो कितें. दुसरी गजाल म्हणजे हेतून महत्वाची गजाल जो आयज व्हिडिओ काडला की उजव्या सायडीन पळयता जाल्यार थंयसर वुडन स्ट्रक्चराची घरां हाडलेली आहा, थंयसरूच तयार केली. आता ती वुडन स्ट्रक्चराची घरां तेतून तर आमचे गांवांतले लोक वचून थंयसर रेंट दिवन थंयसर रावचे ना. गोंयकार येवन थंयसर ती वुडन स्ट्रक्चराची जागा घरां तेतून येवन रावतली. मागीर ही घरां कोणा खातीर? ही घरां जर त्या टुरिस्टा खातीर आहा जाल्यार तो टुरिस्ट येवन हांगासर थंयसर प्रसाद बीन येवन खावचो ना. कित्याक जस्ट त्या घराच्या त्या मेन जागेर थंयसर देवकार्य चलता. आनी थंय येवन ती टुरिस्ट लोक आल्कोहोल पितले, नॉन व्हेज खातले, रातचे आनी धुमशाणां कितें तरी वेगळी करतली. जाल्यार हे आमी थंयसर पळोवपाचे. आमच्या देवाची जागा जी मोरजाय देवीक थंयसर ती जागा आहा, तर आनी थंयसर कार्य चलता, जाल्यार थंयसर आमी हे पळोवपाचे. त्या घरा फाटल्यानूच एक बांदकाम चालू आसलें 2 म्हयन्या पयलीं. तर लक्ष वयतना फुडें पयलें जाल्यार थंयसर एक बरो व्हडलोसो खड्डो काडलेलो आहा. जो माउंटन आहा तो कट केल्लो आहा. मागीर हेची हांवें दखल घेवन कंप्लेन केलेली आहा ऑथॉरिटीं कडेन. कित्याक ह्यो जो डोंगर आहा रिजनल प्लॅना प्रमाणे नो डेव्हलपमेंट झोन. आता नो डेव्हलपमेंट झोनान तुम्ही खंयचेच बांदकाम करूंक शकना. जाल्यार चलता चलता 2 म्हयन्यान पळयता जाल्यार तो एक स्विमींग पुलाचो तेंच्यांनी तेका आकार दिल्लो आहा. कळ्ळे माध्यमांतल्यान की बाबा थंय स्विमींग पूल करता तयार. आता गोवा टुरिझम डिपार्टमेंटाक आमी लिजार दिला तेन्ना गांवांतल्या हिताचे, गांवांतल्या त्या जागेचो महत्व धरून तेणी कितें ते डेव्हलपमेंट करूंक जाय आसली. शॉपां थंयसली ना गोंयकारांक आमच्या दिवंक, ना गांवांतल्या खंयच्या मनशाक. तर हेतून आता परमिशन तांकां दिली कोणी? थंयसर स्विमींग पूल म्हणजे परत उदकाचो प्रश्न येयलो. उदक जेन्ना गांवाकूच पावना तेन्ना हो स्विमींग पूल थंय करता कितें? आनी गव्हर्मेंटूच हेतून थंयसर हे गजाली हाडून दवरता. एका सायडीन आमचे लोक उदकाक मरता आनी गव्हर्मेंट थंयसर स्विमींग पूल हाडून कितें म्हणून दाखोवंक सोदता की तुमकां आमी उदक दिवचे ना लोकलांका, पण स्विमींग पूल आमी भरतले. आता हेची मजेशीर गजाल म्हणजे पंचायत जी आहा, पंचायतीच्या एका मेंबराक सुद्धा ही गजाल त्यांच्या नजरेन येवंक ना. तो जो जंक्शन आहा खिंड जंक्शन ह्यो मेन एंट्रन्सार आहा. मागीर प्रत्येक मेंबर उजव्या सायडीन तेंच्यांनी पळोवपाचेच बंद केल्लेले आहा. त्या खातीर तांकां दिसोंक ना थंय गजाल. आता कंप्लेन केल्या शिवाय पंचायत हेतून इंटरव्हेन जावपाचें ना अशें कितें विचार केला?
काय इलिगॅलिटीज जी आहा ती पंचायत अलाव करता, दोनांतली एक कितें तरी गजाल आसतली. सो तर तेतून आमी कंप्लेन ऑलरेडी केल्लेले आहा पंचायतीकूय, डेप्युटी कलेक्टराक केल्लेली आहा पेडण्या, टाउन कंट्री प्लॅनिंग TCP पेडण्या डिपार्टमेंट तांकांय केल्लेली आहा कंप्लेन. आता पळोवया कोण कितें एक्शन घेता. थंयच जर पळयता जाल्यार गोवा टुरिझम डिपार्टमेंटान हालींच मोर्जे गांवांतल्या एक तेमवाडा जो एरिया आहा थंयसर बीच आहा मोर्जेचो, तर थंयसर एक नवीन प्रकल्प म्हणजे गार्डन प्लस पार्किंग म्हणून असो प्रकल्प तेंच्यांनी बिचाचेर करपाचो ठरयल्लो आनी टेंडरिंगूय केल्ले. पण ती जागा जर पळयता जाल्यार CRZ आसून फॉरेस्ट प्रोटेक्शनच्या अंडर येता आनी तेतून तुमी कसलेच डेव्हलपमेंट वर बांदकाम करूंक शकना. तेतूनय लोकल्सांक काय 1% फायदो ना. लक्षात घ्या, जे बी आता गोवा टुरिझम डिपार्टमेंटान आमच्या गांवांत जे डेव्हलपमेंट केला, खिंड जंक्शन और करपाक सोदता ते तेमवाडा, तेतून लोकल्सांक 1% तेतून फायदो नासता. आता थंय सुद्धा तेमवाडार गोवा टुरिझम डिपार्टमेंटाच कोणाचेच खंयच्याच डिपार्टमेंटाचो परमिशन घेनासतना हो प्रकल्प उबारपाचो ठरयल्लेलो. आनी ती परमिशन एक्चुअली थंयसर त्या एरियान मेळपाकूय ना. आता दुसरी गजाल जी परत जर आमी खिंड जंक्शनार पळयता जाल्यार हांगासरूय जो स्विमींग पूल आहा जो केला, म्हणजे बांदकाम केला, तर तेची सुद्धा परमिशन ना. आता एका जाग्यार आमचो सरकार, गोंय सरकारचो एक डिपार्टमेंट एक कायदे रुल्स रेग्युलेशन्स हाडटा की हांगासर बांदकाम करूंक मेळचें ना, थंय करूंक मेळचें ना, हांगासर NDZ, हांगासर CRZ, हे लोकल्सांक कंपल्सरी फॉलो करचें पडटा. आणि त्याच जाग्यार गव्हर्नमेंटाची दुसरी बॉडी येता आणि थंयसर ऑलरेडी काम सुरवात करता, एक्झिक्यूट करता, कंप्लीट करता. तेच नॉर्म्स हांगासर हेंका ह्या दुसऱ्या गव्हर्नमेंटाक लागना, गव्हर्नमेंटाच्या दुसऱ्या बॉडीक लागना. हे कायदे कोणा खातीर? लोकल्सा खातीर. हे कायदे गव्हर्नमेंटाक लागू जायना, दिल्लीकारांका लागू जायना हे कायदे. म्हणजे गव्हर्नमेंटूच गव्हर्नमेंटाचे कायदे मोडटा. तोच जर लोकल जर खंय कितें बारीकशें बांदकाम करता जाल्यार गव्हर्नमेंट येवन 2 मिनटांन तेचेर बुलडोजर चडयता. आता आमी पळोवया की गव्हर्नमेंटाचेरूच कितें एक्शन घेतलो जेन्ना गव्हर्नमेंट इलिगल गजाली करता ती पळोवया. हांव मागता की पंचायतीक डेप्युटी कलेक्टर आनी TCP डिपार्टमेंटाक हेतून बेगींतल्या बेगीन कारवाय करपाची आनी योग्य त्या रितीने हेचेर एक्शन घेवपाची. आनी पंचायतीक सुद्धा रिक्वेस्ट आहा, तुम्ही कंप्लेनी कोण येवन करतलो, मागीर आमी इलिगल जे गांवांत कितें जाता ते आमी आडयतले और एक्शन घेतले, किंवा तुमकां डायरेक्ट इंटरव्हेन जावपाचें ना कित्याक तुमची नांवां येतली जाल्यार प्लीज लक्षांत दवरा, तुमचे पर्सनल युजा खातीर ही पंचायत न्हू. तो गांव राखपाक तुमकां दिला आमी, तो गांव गांवा सारको राखा मातसो. थँक्यू.